मला वाटतं एक महत्वाचं आहे की ज्या शहराबद्दल आपण बोलत आहोत त्याच शहरामधून राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. साधारणपणे जेव्हा ही पेटवापेटवी होत होती किंवा जे काही वातावरण तंग होत होतं, आज मी काही आपलेच चॅनल पाहत होतो, पोलिसांना सतत फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी, पण तेच रहिवासी बोलतात पोलीस उशीर आले. असो जे काही असेल, पण जेव्हा अशा काही घटना घडतात, शिणगी जेव्हा पडते, तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट्स सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं. आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर, मग ते बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो, नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का? त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळतंय का? हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे. आज आपण पाहतोय कदाचित जे लावालाव्या करतायत, पेटवापेटवी करतायत, मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील